नमस्कार, आपण पाहत आहात प्रखर न्यूज। बागलाण तालुक्यातील ऐतिहासिक आणि शिवकालीन वैभवाचं प्रतीक असलेल्या साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर प्रार्थना स्थळांच्या वादाने आता एक गंभीर वळण घेतलंय। स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करत संताप व्यक्त केलाय। नागरिकांच्या म्हणण्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीत वर्षानुवर्षे काही कथित प्रार्थना स्थळांच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या अज्ञानाचा फायदा घेत धर्मांतराच्या कारवाया सुरू असल्याच्या तक्रारी शासन दरबारी वारंवार करण्यात आल्या होत्या। या प्रकरणी अनेक निवेदनं, पाठपुरावे आणि मागण्या करण्यात आल्यानंतर प्रशासनानेही याची दखल घेतल्याचा दावा नागरिकांनी केलाय। नागरिकांच्या म्हणण्यानुसार अप्पर जिल्हाधिकारी यांनी संबंधित बांधकामाची चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याचे आदेश दिले होते। मात्र आदेश असूनही संबंधित वास्तूवर कारवाई न करता त्या धान्य गोदाम असल्याचं कारण पुढे करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केलाय। प्रश्न असा उपस्थित केला जात आहे की जर कारवाईचे आदेश आहेत तर त्याची अंमलबजावणी का झाली नाही? जबाबदार अधिकाऱ्यांनी आदेशाची अंमलबजावणी करण्याऐवजी दुर्लक्ष का केलं? साल्हेर किल्ला हा महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार आहे। अशा ऐतिहासिक वारसा स्थळाच्या पायथ्याशी सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर आणि वादग्रस्त कारवायांमुळे किल्ल्याच्या प्रतिमेला धक्का पोहोचत असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत। परंपरा, संस्कृती आणि आदिवासी समाजाचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रशासनानं तातडीनं हस्तक्षेप करून संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी आणि आवश्यक ती कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे। अन्यथा कारवाई न झाल्यास नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र जन आंदोलन छेडणार असल्याची माहिती समोर येते। आता सर्वांचं लक्ष प्रशासनाच्या भूमिकेकडे लागले। आदेशाची अंमलबजावणी प्रशासन करणार का, की हे प्रकरण पुन्हा कागदपत्री नाचवलं जाणार? प्रखर न्यूज साठी भैयासाहेब माळी, सटाणा। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला महाराष्ट्रातला सर्वात उंच किल्ला, सुरज्यामधला किल्ला साल्हेर, आणि या साल्हेरच्या दोघं बाजूने पायथ्याशी असलेले बेकायदेशीर प्रार्थनास्थळ आणि या प्रार्थनास्थळांमध्ये तेथील असलेला भोळा भाबडा आदिवासी समाज, या समाजाचं त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना या प्रार्थनास्थळामध्ये बोलवून त्यांचं धर्मांतर करण्याचं षडयंत्र वर्षानुवर्ष चालू होतं। आणि त्यामुळे इथली संस्कृती, इथली परंपरा नष्ट करण्याचं षडयंत्र चालू असताना येथील सजग नागरिकांनी या विषयाचे उचल केले। सदर वास्तूचं बेकायदेशीर ज्या गोष्टी होत्या त्या प्रशासनाला लक्षात आणून दिल्या। प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाच्या माध्यमाने फॉलोअप घेतला आणि या सर्व विषयामध्ये माननीय अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव यांनी विशेष लक्ष घातलं आणि सदर बेकायदेशीर गोष्टीची पूर्ण पडताळणी केली आणि या पडताळणीनंतर तिथे आदेश दिला की ह्या दोघं वास्तू बेकायदेशीर आहेत, त्या निष्कासित करण्याचे आदेश माननीय अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। ते आदेश बागलाण तालुक्याच्या तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या कडे आले आणि त्यांनी या विषयाचं पालन करणं आवश्यक होतं। तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी मात्र या विषयाचं सरळ सरळ त्यांनी पायमल्ली केलेली आहे, आदेश झुकारलेले आहेत, धुडकावलेले आहेत। त्यांनी तिथे उलट हे धान्याचं गोडाऊन किंवा अन्य काही लपंडाव करण्याचा प्रयत्न केला आणि सदर त्या भागातल्या अनेक सजग नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या। सगळ्यांना माहिती आहे की जरा आता प्रशासनाने विशेष लक्ष ह्या किल्ल्याकडे दिलेलं आहे, शासनाने विशेष लक्ष दिलेलं आहे। जागतिक वारसा हक्कामध्ये
सदर किल्ला हा आलेला आहे. अनेक चांगले उपक्रम इथे राबवले जाणार आहेत आणि असे असताना महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव इतिहास इथे आहे. प्रत्यक्ष समोरासमोर लढाई आणि महाराजांचा इतिहास असं असताना मात्र हा इतिहास कलंकित करण्याचं काम ह्या काही विद्रोही लोकांनी केला होता. स्थानिक तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी ह्या आदेशाचं पालन न करता उलट त्यांनी तिथे वेगवेगळे कारण देऊन इथे घुमजाव करण्याचा प्रयत्न केला, लपंडाव करण्याचा प्रयत्न केला, काहीतरी धान्याचं गोडाऊन दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्या बेकायदेशीर वास्तूला कलर देण्याचा प्रयत्न केला. हे जे चाललेलं आहे अतिशय वाईट आहे. आम्ही प्रशासनाला विनंती करतो की वरिष्ठ स्तरावरच्या अधिकाऱ्यांनी दिलेले आदेश कनिष्ठ स्तरावरती त्याचं पायमल्ली होते आहे. हे कितपत योग्य आहे? त्या भागातील सर्व नागरिकांच्या संतप्त भावना ह्या आता शासन दरबारी आम्ही पोचू. वेळप्रसंगी आम्ही रस्त्यावर येऊ. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या हा गौरव इतिहास, जागतिक वारसा स्थळ असलेला साल्हेर किल्ला आणि या साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी असे विद्रोही बेकायदेशीर गोष्टी आम्ही आता खपून घेणार नाहीत आणि हा गौरव इतिहास, त्याची परंपरा पुढे चालू ठेवू. त्याकरता वेळप्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरू, वेगवेगळे आंदोलन करू. पुनश्च एकदा प्रशासनाला, शासनाला विनंती करतो की हा लपंडाव बंद करा आणि माननीय अप्पर जिल्हाधिकारी साहेब मालेगाव यांचं आदेशाचं पालन करावं. धन्यवाद.